हाय हॅलो गाईज, आज आमच्याकडे रामबंधू मिक्स स्पेशल मूग प्लस उडीद डाळ पापड आटा आणलेला आहे। आम्हाला या पापडचे पापड लाटून घ्यायचे आहे। या प्रकारे हा आटा आहे, हा आपल्याला 200-250 रुपयाच्या पॅकमध्ये मिळतो। यामध्ये लिहिलेलं आहे पाणी डालो और पापड बेलो। सिर्फ यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, 2 ग्लास पीठ घ्यायचं आहे। मी इथे 2 ग्लास पीठ काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। या गरम पाण्याने आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे। या प्रकारे हे छान असं हे झालेलं आहे। आपल्याला या प्रकारे एक सराता घ्यायचा आहे आणि थोडं पाणी घालून या वाटीच्या साहित्याने थोडं पाणी घालून आपल्याला टाकून घ्यायचं आहे। या प्रकारे आपल्याला पीठ हे असं करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना पाणी ह्याचा वापर हा आपल्याला थोड्या प्रमाणात करायचा आहे, कारण हे पीठ लवकर पाणी शोषून घेतो। त्यामुळे आपल्याला थोडं या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी मिक्स करून घेते तोपर्यंत। या प्रकारे आपल्याला छान असा प्रकारे उंडा मळून घ्यायचा आहे। एकदम जाडसर मी मळून घेतलेला आहे आणि आपल्याला याला 10 ते 15 मिनिट रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे। या प्रकारे रेस्ट करायला ठेवायचं आहे। या प्रकारे आपल्या गोळ्याला 15 ते अर्धा तास आपल्याला या प्रकारे ठेवायचं आहे। हा छान प्रकारे मुरलेला आहे। नंतर आपल्याला या बत्त्याच्या साहाय्याने याला छान थोडं तेल लावून घ्यायचं आहे। या गोळ्याला किंचित, खूप जास्त नाही पण थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला या प्रकारे चेपून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिट छान असं चेपून झाल्यानंतर या प्रकारे त्याचे असे छान असे मसलून घ्यायचे आहेत आणि या प्रकारे गोळा तयार करून घ्यायचे आहे आणि या गोळ्याला मधोमध 4 काप करून घ्यायचे आहे। हे बघा, या प्रकारे मी मधोमध याला कापून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला एकावर एक ठेवून आपल्याला हे काटून घ्यायचे आहे। हे आमची श्री या प्रकारे आपल्याला छान असं मसाज करून घ्यायची आहे याची। आणि ही आमची कोण मसाज करत आहे तर श्री मसाज करत आहे। बघा, हाय कर श्री। ही छान अशा प्रकारे मसाज करायची आहे आपल्याला व्यवस्थित आणि हे करायचं आहे। या प्रकारे छान असं आपलं बेलून झालेलं आहे। या प्रकारे आपला गोळा रेडी झालेला आहे। या प्रकारे आपल्या चाकूच्या मदतीने याचे सगळे असे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता, मी छोटे असे काप करून घेत आहे। या प्रकारे आपल्याला गोळे कापून घ्यायचे आहे आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये याला भरून ठेवायचं आहे आणि त्याला झाकण टाकबंद डब्यात आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। लागतं तोपर्यंत आपल्याला हे पापड लाटून घ्यायचं। प्रकारे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। या प्रकारे त्या गोळ्याला हे लावून घ्यायचं आहे, थोडंसं, खूप जास्त नाही पण थोडं लावून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित। मी याला किंचित एकदाच तेल लावून घेतला या लाटण्याला, बाकी नाही। याला थोडंसं किंचित तेल लावून घेतलेलं आहे। तेलाचा वापर मी ते कमी करणार आहे। या प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित, त्याला गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे हा छान असा पापड रेडी होतो। या प्रकारे आपले पापड छान असे लाटून सुरू आहे। या प्रकारे छान असा पापड आपला लाटून झालेला आहे। या प्रकारे आमचे पापड लाटून झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि आम्ही ते लाटून पापड ठेवणार आहे। यम्मी अँड टेस्टी पापड इथे रेडी होत आहे। यम्मी अँड टेस्टी पापड इथे रेडी झालेले आहे, तुम्ही बघू शकता। अप्रतिम असे पापड।